नमस्कार, मी ज्ञानदा कदम. मी सध्या आहे महाराष्ट्राचे लोकनेता अशी ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळावर, गोपीनाथ गडावर. आणि आजचा दिवस प्रचाराचा या कार्यक्रमाच्या आपल्या पाहुण्या आहेत पंकजा गोपीनाथ मुंडे. मी थकणार नाही, मी रोखणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही. गोपीनाथ मुंडेंची कन्या म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात पंकजा मुंडेंनी केली. त्यानंतर 2 टर्म आमदारकी, कॅबिनेट मंत्रीपद असा पंकजा मुंडेंचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पण यंदाची निवडणूक पंकजा मुंडेंसाठी बरीच वेगळी आहे. 2009 सालानंतर पहिल्यांदाच असं होतंय की परळी मतदारसंघातनं पंकजा मुंडे आमदारकीची निवडणूक लढवत नाहीयेत, त्या उमेदवार त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या आणि महायुतीच्या स्टार प्रचारक. आणखी एक विशेष बाब म्हणजे जो परळी मतदारसंघ मुंडे कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो, त्या मतदारसंघात यंदा कमळाचं चिन्हच गायब झालं. त्याचं नेमकं का झालं? लोकसभेतल्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणं काय? विधानसभेत आता वारं नेमकं कुणाचं वाहत आहे? आणि मुंडे बहीण भावंडांमध्ये समेट नेमकी कशी घडली, कुणी घडवली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थेट पंकजा यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज अख्खा दिवस त्यांच्यासोबत प्रवास करूया आणि त्यांच्या प्रचाराचा आढावा घेऊया. परळी असो किंवा बीड, कोणतीही मोठी निवडणूक आली की इथलं सर्वात जास्त महत्वाचं केंद्र बनतं ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं निवासस्थान यशस्वी बंगला. याच यशस्वी बंगल्यामध्ये आपण आहोत. पंकजा मुंडे भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये. थँक्यू ज्ञानदा. स्टार प्रचारक आहात, दिवसाची सुरुवात होते कशी? खरं तर दिवसाची सुरुवात दररोज वेगळी असते. काय असं फिक्स रुटीन अजून तरी मला लाभलेलं नाही. पण गेल्या काही दिवस माझ्या खांद्याला एक छोटीशी मला आता शस्त्रक्रिया म्हणायचं प्रोसिजर करावी लागली. त्यामुळे बेसिक व्यायाम बंद असल्यामुळे काही बँड्सवरचे आणि योगासनाचे आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करते. उठल्याबरोबर ते करावेच लागतात मला. आणि ते केल्यानंतर खूप 2-3 कप चहा आवडतो, तो पिते. त्या 2-3 कप चहामध्ये अनेक महत्वाचे फोन कॉल्स दिवसभरातले मी पार पाडते. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी रूमच्या बाहेर येते तेव्हा माझं 70-80% काम मी करून येते. कारण एकदा मी पब्लिकमध्ये शिरले की माझं फोकस टोटली वेगळं असतं. आणि मग माझी देवपूजा, हे घर कायम शक्तीस्थान राहिलेलं आहे सगळ्याच लोकांसाठी, तुमच्या फॉलोअर्ससाठी, मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांसाठी. जेव्हा मुंडे साहेब स्टार प्रचारक होते तेव्हा घरातलं वातावरण कसं असायचं? घरातलं वातावरण जवळपास तसंच असायचं. आता काय झालेलं आहे की मुंडे साहेब स्टार प्रचारक असताना तेव्हा चॉपर्स वगैरे हे आता जास्त वाढलेलं आहे. तेव्हा खूप दगदगीचा प्रचार असायचा. आणि तेव्हा 10 वाजताची आचारसंहितेचं जे कडक नियम एकदम मी जेव्हा सुरुवातीला काम करायचे तर रात्रभर काम चालायचं. आणि त्यामुळे ती परिस्थिती वेगळी होती. आताही जवळपास तसंच वातावरण असतं. सकाळी निघताना थोडं शांत असतं, रात्री आल्यावर रात्रभर आमचं चालू असतो कार्यक्रम. तुम्ही पहिला प्रचार कधी केला होता आणि कुणासाठी केला होता? मी पहिला प्रचार वयाच्या 16व्या वर्षी केला होता. तेव्हा आमच्या उमेदवार खासदार रजनीताई पाटील होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीनाथ मुंडे साहेब तुम्ही माझ्याबरोबर पंकजाला पाठवा. आणि मग मी त्यांच्याबरोबर गेले. 16 पूर्ण होऊन 17वंच लागलं असेल मला. आणि मी त्यांच्याबरोबर प्रचार केला होता. तेव्हा मी केज परळी मतदारसंघामध्ये त्यांच्याबरोबर फिरलेली होते. त्याच्यानंतर मग मी मुंडे साहेबांचा प्रचार केला विधानसभेचा. आणि मला वाटतं स्टार प्रचारक मी नेहमीच राहिलेली आहे. कारण तेव्हा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये स्टार प्रचारक असं बीडची पत्रकार छापली. यावेळेला 2009 सालानंतर पहिल्यांदाच असं आहे की तुम्ही परळीमधनं आमदारकीच्या उमेदवार म्हणून उभ्या नाही आहात. काही वेगळं वाटतं? खरं सांगू, माझ्या जीवनामध्ये इतक्या घटना घडल्यात गेल्या 10 वर्षात स्पेशली.
की मला आता वेगळं वाटणं बंद झालेलं आहे. मला नक्कीच त्याची पीडा वाटते, पण ते एक्सप्रेस करण्याची यंत्रणा नाहीये माझ्याकडे कुठली. तर मला वाटतं की इथे कमळाचं फुल असायला पाहिजे होतं. मला वाटतं की हा माझ्या वडिलांचा मतदारसंघ आहे. जनसंघापासून संघाचा दिवा, गाय वासरू, नांगरधारी शेतकरी सगळं त्यांनी इथे एस्टॅब्लिश केलंय आणि इथून उगम करून सगळ्या राज्यात पक्ष वाढवलाय. माझ्याही पेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही ते ताई मशीनवर कमळ शोधणार आहोत आणि अगदी डोळ्यात पाणी आणून ते सांगतात. कधी कधी माझ्याही मनाला वाटतं आपल्या बाबांचा मतदारसंघ आपण गमावला का. पण मला असं वाटतं जे मी कमावले राज्यभर तेच कदाचित साहेबांना अपेक्षित असावं. परळीमध्ये तुम्ही नसणं, कमळ नसणं, नक्कीच ते वेदनादायी आहे. कार्यकर्त्यांचा मी आता मेळावा घेतला. जवळपास भरपूर 5-6 हजार कार्यकर्ते होते आणि त्यांना तेच सांगितलं, डोळे बंद करा, कमळ इमॅजिन करा आणि घड्याळ दाबा. कारण आम्हाला कळवळ नाही आणि घड्याळ दाबायचं हे आमच्यासाठी एक नवीन संस्कार आहे. आपण दिवसाची सुरुवात करूया. तर भरपूर काय काय अनुभवायला मिळणार आहे आय एम शुअर या दिवसभरामध्ये. सो पाहूया. पंकजाताई दौऱ्याला सुरुवात करताना आवर्जून त्यांच्या शक्तीस्थळावर, त्यांच्या प्रेरणास्थळावरती येतात, गोपीनाथ गडावरती येतात, मुंडे साहेबांचे आशीर्वाद घेतात आणि मगच पुढे जातात. मी इथून जेव्हाही कुठेही जाते मी जरूर थांबून बाबांचं दर्शन घेते. मी हेलिपॅडच इथे बनवलेलं आहे की इथे मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर नेहमी उतरायचं. तिथे मी परमनंट हेलिपॅड बनवलेलं आहे आणि मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर म्हणजे अगदी छोटी छोटी मुलं पण म्हणायची मुंडे साहेबांचंच हेलिकॉप्टर. अजूनही ते मुंडे साहेबांचंच हेलिकॉप्टर म्हणतात आणि तिथे हेलिपॅड बनवलंय. मुंडे साहेबांचं कोणतं वाक्य, कोणती शिकवण तुम्हाला प्रत्येक संघर्षात प्रेरणा देते? खूप संघर्ष तुम्ही मगाशी म्हणालात गेल्या 10 वर्षात तुम्ही पाहिला. दाखवते. मी थकणार नाही, मी रोखणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही. हा त्यांचा मला वाटतं मला दिलेला मंत्र आहे जो ते नेहमी त्यांच्या भाषणात म्हणायचे. ते माझ्यासाठी त्यांनी दिलेला एक म्हणतो ना आपण एक बिहेव कसं करायचं राजकारणामध्ये, कसं तुझं वर्तन असलं पाहिजे तर हे असलं पाहिजे. पण कमळ इथे आहे. मुंडे साहेब ज्याच्यात विसावले ती समाधी एक भव्य कमळ आहे आणि त्यांचं आयुष्य कमळाला फुलवण्यासाठी गेलेलं आहे. तुमच्या लेकाची तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये अगदी खास ओळख करून दिली. त्याला राजकारणात रस आहे? राजकारणात नक्कीच रस असतो प्रत्येकाला, कारण ते बघत ते मोठे झालेले असतात. आवडतं त्याला राजकारण, पण राजकारणात येण्याचा वगैरे असा कुठलाही तो हेतू नव्हता. मी त्याचं नाव घेतलं आणि तो तिथे नाव घेणारे सगळे उभे राहत होते, तो उभा राहिला, पण तो लोकांना दिसत नव्हता आणि लोकांना उत्सुकता होती मुंडे साहेबांचा नातू, माझा मुलगा बघायची. ते पुढे बोलवा पुढे बोलवा म्हणून तो 4 पावलं पुढे चालून आला. तर ती काही एंट्री वगैरे नव्हती. त्याच्या एवढंसं पाहिलेलं होतं लोकांनी, भगवान गडावर मुंडे साहेबांवर गेला होता. मनापासून आभार. हेलिकॉप्टर वाट पाहतोय. विधानसभेच्या निमित्तानं राज्यभरामध्ये फिरताय, दौरे करताय स्टार प्रचारक म्हणून. कसं वातावरण वाटतंय राज्यात? राज्यभरामध्ये वातावरण अत्यंत चांगलं वाटतंय मला. लोकसभेच्या नंतर मला जे बदल दिसतात त्या बदल मला सकारात्मक दिसतात आणि लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. मला विश्वास वाटतोय की यावेळी महायुतीचा जो स्ट्राईक रेट आहे तो वाढणार. कटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, याची चर्चा जास्त होत. मला वाटतं याचा अर्थाचा अनर्थ होतो. एखादी गोष्ट राज्याच्या दुसऱ्या राज्यात काहीतरी वेगळ्या अनुषंगाने बोलली जाते आणि त्याचा इथे वेगळा अर्थ लावला जातो आणि तो एक मुद्दा मिळतो विकासाच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी. एक राहिल्याचा अर्थ आहे असू शकतो की आम्ही 3 पक्ष आहोत आणि 3 पक्षामुळे आमच्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक राहिलं पाहिजे, महायुतीने एक राहिलं पाहिजे. आमची जी वोट पॅटर्न होता, जी वोट बँक आम्हाला डेडिकेटेड होती, त्यांनी एक राहिलं पाहिजे. याच्यामध्ये कोणाला धमकावणं दुखावणं हा अर्थ असेल असं मला वाटतं. आता विधानसभेला ते आंदोलन म्हणा, मनोज जरांगे म्हणा, मराठा समाज म्हणा, याचा कितपत परिणाम होईल असं वाटतं? आम्ही फार फार जुने पक्ष आहोत सगळे
त्यामुळे आमची एक स्वतःची आयडिओलॉजी आहे, स्वतःचं एक चौकट आहे आणि त्यामुळे त्यांच्या परिणामामुळे एक निवडणुकीमध्ये परिणाम होतोय, आताही होऊ शकतो काही प्रमाणात, पण त्याच्याकडे पाहूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ शकत नाही. भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडेंची पहिली सभा होते रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये भावना गवळी यांच्यासाठी. यावेळेला रिसोड मतदारसंघातली लढत ही अत्यंत रंगतदार लढत असल्याचं बोललं जात आहे. 2 टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या अमित झनक यांना यावेळेला आव्हान दिलेलं आहे. त्या माजी खासदार आणि विधान परिषदेच्या आमदार शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांनी या मतदारसंघामध्ये राजकारणातला माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या मतांचा फॅक्टर खूप महत्वाचा मानला जातो. त्याचमुळे ओबीसींचा सर्वात मोठा चेहरा, राजकारणातला सर्वात मोठा चेहरा असलेल्या पंकजा मुंडेंची सभा आणि त्या सभेला मिळणारा हा तुफान प्रतिसाद रिसोड मतदारसंघातला. या लाडक्या बहिणीमुळे या सभेला रंगत आलेली आहे. गुलाल माझ्यावरती या लाडक्या बहिणीमुळे उधळल्या जाणार आहे, मला खात्री आहे. हे सगळे समाज बांधव, ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी ताईंमुळे भक्कमपणाने उभी राहणार आहे. लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी जेव्हा तुम्ही प्रचार करता तेव्हा MMT फॅक्टर किती प्रभावशाली वाटतं तुम्हाला? की त्यांच्याकडे आधाचा धर्म म्हणून बघते, जो दूर आहे या विकासात त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. फक्त विकास पोहोचलाय, कन्व्हिन्स करायला पाहिजे, पोहोचलाय ना, तेव्हा जात विचारली का, तेव्हा धर्म विचारला का, हे फेक नरेटिव्ह रत्ता बाजार करावले गेले पाहिजे. भाजपा आणि महायुतीच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांची आज दिवसभरातली दुसरी प्रचार सभा होतीये. ती संजय रायमुलकर यांच्यासाठी मेहकर विधानसभा मतदारसंघात आणि लोकांचा हा मिळालेला तुफान प्रतिसाद. एक संजय रायमुलकर यांना आव्हान दिलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या सिद्धार्थ खरात यांनी. ताईच्या सभेनं या मतदारसंघाचे मागचे 3 विक्रम मोडून मी ताईच्या आशीर्वादाने या ठिकाणी विक्रमी मताधिक्यानं निवडून येईल. उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, भाजपनं सरप्राईजेस दिले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतीत. म्हणजे जी नावं फार चर्चेत नव्हती, बातम्यांमध्ये फार झळकली नाही, त्यांना प्राधान्य मिळालं, एक्सपेक्टेड चेहऱ्यांना मिळालं नाही. भाजपच्या पॅटर्नबद्दल तुमचं काय मत आहे? त्यामध्ये जेव्हा एकदम युवा म्हणून देवेंद्रजींना पण संधी दिली होती, तसंच त्यांनी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे प्रयोग केले असतील. त्या प्रयोगात त्यांनी परत म्हणते त्याचा फार वेगळं लॉंग टर्म धोरण असू शकतो आणि त्यामुळे त्याचा क्वेश्चन करावं असं मला वाटत नाही. महाराष्ट्रात पण असं काहीसं होईल असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये नेहमी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. देवेंद्रजीच्या रूपाने 14ला दिली. सिनियर लोक असून सुद्धा देवेंद्रजींना, देवेंद्रजी असून सुद्धा एकनाथ शिंदेना दिली. त्यामुळे आता आणखी पक्ष जे योग्य लागेल त्यांना वाटेल संघटनेसाठी, राज्यासाठी ते निर्णय ते घेतील. त्यामुळे ते काय करतील हे मी काही बाकीत करू शकणार नाही.
सध्या मी आहे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी म्हणजे सिंदखेड राजामध्ये. धैर्य, शौर्य आणि कर्तव्य याची एक शक्ती जिथे एकवटलेली आहे तेच हे स्थान आहे. त्यामुळे पंकजाताईंच्या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा बघण्याआधी आपण सगळ्यांनी जिजाऊंना वंदन करूया. आणि सिंदखेड राजा मतदारसंघातली ही सभा पंकजा मुंडे यांची कशी सुरू आहे, काय आहेत या मतदारसंघातली गणितं, याचा आढावा घेऊया. पंकजा मुंडेंची पुढची सभा होतीये सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये. महायुतीमध्ये या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होत असल्यामुळे हा मतदारसंघ रंगतदार आणि इंटरेस्टिंग सुद्धा ठरतोय. शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांना आव्हान दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या मनोज कायंदे यांनी. या मतदारसंघामध्ये ओबीसींची मतं ही डिसाइडिंग फॅक्टर मानली जातात. त्यामुळे पंकजा मुंडेंची आजची सभा, त्याला मिळणारा हा प्रतिसाद बराच बोलका असल्याचं बोललं जातं.